मित्रांनो, एमएच नर्सिंग सिटी 2026 या एक्झामची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण नर्सिंग ऍप्टिट्यूडचे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू क्वेश्चन पाहणार आहोत. यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स देखील इन्क्लुडेड असतील. तर मित्रांनो, मी धरते तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्येक क्वेश्चन डिटेलमध्ये डिस्कस करूयात विथ सम टिप्स अँड ट्रिक्स. आता मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मला व्हिडिओ खाली कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे जे पण व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच येईल. आता मित्रांनो, या एक्झाम मध्ये तुम्हाला टॉप करायचं असेल, टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपली नवीन लाईव्ह बॅच जॉईन करा, जी 26 जानेवारी पासून सुरू होते. आता यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. ते कधी कोणत्या कारणाने मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल असतील, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असतील, प्रॅक्टिससाठी 2000+ एमसी क्वेश्चन बँक असेल आणि रिव्हिजनसाठी फुल सिलेबस नोट्स देखील असतील. पहा मित्रांनो, यासोबतच फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप मिळणार आहे. व्हॉट्सअप ग्रुपवरती ऍड केलं जाईल तुम्हाला आपल्या. त्यावरती तुम्हाला माझ्याशी त्यासोबतच आपल्या एक्सपिरियन्स एज्युकेटरशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करता येईल. आता मित्रांनो, या कोर्सची प्राइस असणार आहे फक्त 5,000 रुपये. यामध्ये एक आपल्याला ऑफर आहे. आता तुम्ही नर्सिंग सीईटी सोबत पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडब्ल्यू नेट या एक्झामची देखील तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक स्पेशल ऑफर आहे. जर तुम्हाला हे 5ही कोर्सेस ऍट अ टाइम बाय करायचे असतील तर त्याची प्राइस होईल फक्त 10,000 रुपये. म्हणजे सिंगल कोर्स हा तुम्हाला 2,000ला पडेल. म्हणजे ही असेल कॉम्बो ऑफर. आणि जर सिंगल कोर्स घ्यायचा असेल तर मी तुम्हाला ऑलरेडी प्राइस सांगितली आहे, ती म्हणजे 5,000 रुपये. यामधला कुठलेही कोर्स तुम्ही घेऊ शकता. आता मित्रांनो, जर तुम्ही पण या एक्झामची तयारी करत असाल तर अभ्यासाची आपल्याला प्रत्येक एक्झामसाठी वेगवेगळी तयारी करावी लागणार आहे. कारण एक्झामची लेवल, एक्झामचा पॅटर्न, एक्झाम सिलेबस या प्रत्येक गोष्टी प्रत्येक एक्झामसाठी डिफरंट आहे. सो आपल्याला तयारी देखील तशी करावी लागणार आहे. आणि त्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने आम्ही प्रत्येक चॅप्टर आपल्या कोर्समध्ये डिस्कस करणार आहोत. आता मित्रांनो, कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा, ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पाठ साईडला स्टोरेज आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स असेल तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. आता पाहूयात क्वेश्चन्स आपले. फर्स्ट क्वेश्चन आहे, द प्रायमरी गोल ऑफ नर्सिंग केअर इज. ऑप्शन्स आहेत असिस्ट डॉक्टर्स, क्युअर डिसीजेस, प्रमोट, मेंटेन अँड रिस्टोर हेल्थ, ऍडमिनिस्टर मेडिसिन्स. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज प्रमोट, मेंटेन अँड रिस्टोर हेल्थ. कारण नर्सचा एक फक्त असा जॉब नसतो की पेशंटचा डिसीज क्युअर करायचा, नीट करायचा. तर त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी असतात. तर त्यांची पेशंटची हेल्थ इम्प्रूव्ह करायची, मेंटेन करायची, पेशंटला रिकवर होण्यासाठी हेल्प देखील करायचं नर्सिंग केअर मध्ये इन्क्लूड असतं. म्हणून हे प्रायमरी गोल आहे. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर अ नर्स व्हाईल डीलिंग विथ पेशंट्स. ऑप्शन्स आहेत स्पीड, सिंपथी, इम्पॅथी, स्ट्रिक्टनेस. आता इथे तुम्हाला या शब्दांचे अर्थ माहिती असायला गरजेचं आहे. कारण इथे पहा, इम्पॅथी याचा अर्थ माहिती नसेल. इम्पॅथी म्हणजे काय? अंडरस्टँडिंग पेशंट्स फिलिंग अँड इमोशन्स. पेशंट काय फील करताय ते समजून घेणं, त्यासोबतच त्यांचे इमोशन्स समजून घेणं म्हणजे इम्पॅथी असतं. आणि ती सगळ्यात जास्त महत्वाची क्वालिटी आहे नर्सची, जेव्हा पेशंट सोबत डील करायचं असतं तेव्हा. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. समजलं? आता इथे पहा, ऑप्शन्स पाहूयात. स्पीड, स्पीड गरजेची आहे पण मोस्ट इम्पॉर्टंट नाहीये. सिंपथी, सिंपथी काय असतं तर सिंपथी म्हणजे कुणाबद्दल सॉरी फील करणं. आणि फील करून काही अर्थच नाही ना जर आपण त्याच्यावरती सॉल्युशन नाही काढलं तर. स्ट्रिक्टनेस, आता स्ट्रिक्ट जर एखाद्या व्यक्तीसोबत आपण खूप स्ट्रिक्ट राहत असेल तर त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल भीती निर्माण होते. सो स्ट्रिक्टनेस देखील काही कामाची नाहीये. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज एम्पॅथी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अ नर्स मेंटेनिंग पेशंट कॉन्फिडेन्शियालिटी फॉलोज विच प्रिन्सिपल. ऑप्शन्स आहेत ऑटोनॉमी, बेनिफिशियन्स, फिडेलिटी, जस्टिस. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी, विच इज फिडेलिटी. फिडेलिटी म्हणजे काय तर कीपिंग प्रॉमिसेस अँड ट्रस्ट. म्हणजे जो पेशंटचा पर्सनल डेटा आहे, पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, ती कुणासोबत पण शेअर नाही करायची. ओके. आता जेव्हा नर्सिंग ऍप्टिट्यूडचा सब्जेक्ट येतो त्यामध्ये असे बरेचसे वर्ड्स असतात जे तुम्हाला अजून माहितीच नाहीये. मी आतापर्यंत थोडं बेसिक लेवलचे घेतले क्वेश्चन्स, युट्यूबवरती अपलोड केले होते. कारण तुम्हाला सब्जेक्ट
इतकंही अवघड नको वाटायला. आता आपण थोडीशी लेवल वाढवणार आहोत, कारण एक्झाममध्ये त्या लेवलचे क्वेश्चन्स येतात. यापेक्षा जास्त लेवलचे क्वेश्चन्स देखील एक्झाममध्ये विचारले जातात. आणि आता आपल्या कोर्समध्ये तर आपण सगळ्या गोष्टी कव्हर करतोच. आता इथे देखील मी करायला लागली. पण तुम्ही जर कोर्स जॉईन केला तर तुम्हाला खूप छान गायडन्स मिळेल. प्रत्येक टॉपिकची थेरॉटिकल कन्सेप्ट आणि त्यानंतर एमसीक्यू सुद्धा सॉल्व्ह करून घेतले जातात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता. If a patient refuses treatment, which principles should be respected? Justice, autonomy, veracity, non-maleficence. आता इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? तर ऑप्शन बी हा करेक्ट असेल. कारण ऑटोनॉमी म्हणजे काय? ऑटोनॉमी म्हणजे काय? तर पेशंटचा हक्क असतो कुठलाही डिसिजन घेण्यामध्ये. म्हणजे त्यांच्या बॉडी रिलेटेड जर असेल की कोणती सर्जरी करायची किंवा कोणती ट्रीटमेंट घ्यायची, तर हे सगळ्या गोष्टींचा हक्क पेशंटला असतो. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. द नर्स पेशंट रिलेशनशिप इज बेस्ट डिस्क्राइब ॲज सोशल, प्रोफेशनल, पर्सनल, टेम्पररी. इथे करेक्ट ऑप्शन असेल प्रोफेशनल. समजलं? नर्स पेशंटची रिलेशनशिप कशावरती बेस असते? तर प्रोफेशनल रूल्स वरती, त्यासोबतच इथिक्स वरती, पर्सनल फिलिंग्स वरती नसते. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ नर्स? आता इथे ऑप्शन्स आहेत. प्रिस्क्रायबिंग मेडिसिन्स, डायग्नोजिंग डिसीज, प्रोव्हाइडिंग सेफ पेशंट केअर, परफॉर्मिंग सर्जरी. ऑप्शन करेक्ट असेल काय? तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज प्रोव्हाइडिंग सेफ पेशंट केअर. नर्सची मेन रिस्पॉन्सिबिलिटी काय असते? तर पेशंटला सेफ फील करणं, पेशंटची काळजी घेणं. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऍक्शन शोज प्रोफेशनलिझम इन नर्सिंग? तर इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन बी, विच इज बिंग पंक्च्युअल अँड रिस्पॉन्सिबल. कारण प्रोफेशनल नर्सेस काय असतात? तर एकतर टाइमवरती सगळ्या गोष्टी करतात, कामं करतात, त्यांचे रिस्पॉन्सिबल असतात आणि त्यासोबतच डिसिप्लिन देखील असतात. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल इथे बी. नेक्स्ट क्वेश्चन. हँड वॉशिंग बिफोर अँड आफ्टर पेशंट केअर इज रिलेटेड टू. ऑप्शन्स आहेत सेफ्टी, इन्फेक्शन कंट्रोल, क्लीनलीनेस, इथिक्स. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सॉरी, तर करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी, विच इज इन्फेक्शन कंट्रोल. समजलं? आता हँडवॉश हे काय प्रिव्हेंट करतं? तर इन्फेक्शन स्प्रेड होऊ नये म्हणून ते प्रिकॉशन्स घेतले जातात हँडवॉशचे. कारण एखाद्या पेशंटला आपण हात लावला तर त्याचे जर्म्स आपल्या हातावरती येणार, आपल्या बॉडीवरती येणार. सो त्याच्या आधी आपण पेशंटची केअर घेतल्यानंतर आपण हँडवॉश केले पाहिजेत. बरोबर आहे? त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. विच कम्युनिकेशन स्किल इज मोस्ट इम्पॉर्टंट व्हाईल लिसनिंग? जेव्हा आपण ऐकतोय तेव्हा कोणती स्किल गरजेची असते? तर इथे आहेत ऑप्शन स्पीकिंग, इंटरप्टिंग, ऍक्टिव्ह लिसनिंग, ऍडवायझिंग. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी, विच इज ऍक्टिव्ह लिसनिंग. कारण ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणजे काय असतं? तर एखाद्याचं शांततेने व्यवस्थित ऐकणे, अंडरस्टँड करणे आणि त्या गोष्टीला व्यवस्थित रिस्पॉन्ड करणे म्हणजे ऍक्टिव्ह लिसनिंग. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन. वेन अ नर्स एक्सप्लेन्स अ प्रोसिजर बिफोर परफॉर्मिंग इट, इट इज कॉल्ड. ऑप्शन्स आहेत कन्सेंट, कॉन्फिडेन्शियलिटी, ऍडव्होकेसी, अकाउंटेबिलिटी. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज कन्सेंट. आता इथे बघा, कन्सेंट म्हणजे काय? तर पेशंट ऍग्री असला पाहिजे त्याच्यावरती जी पण ट्रीटमेंट होणार आहे, तर त्यासाठी ऍग्री असला पाहिजे म्हणजे होकार दिला पाहिजे. बरोबर आहे? आता इथे पहा मित्रांनो, आपण सगळे क्वेश्चन्स डिटेलमध्ये डिस्कस केलेत. मला अजून यापेक्षा डिटेलमध्ये डिस्कस नाही करता येणार, नाहीतर हा व्हिडिओ खूप लेंदी होईल आणि तुम्हाला देखील बोर होणार. तुम्हाला अजून डिटेलमध्ये प्रत्येक चॅप्टर डिस्कस करायचं असेल, प्रत्येक सब्जेक्ट डिस्कस करायचा असेल, तर आपली बॅच नक्कीच जॉईन करा, जी 26 तारखेपासून सुरू होते. आता मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर व्हिडिओ खाली कमेंट करू शकता. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू, नाईस डे, बाय.